कसं काय मंडळी? ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सोमवार 31 मार्चच्या एपिसोडमध्ये काय घडलं ते जाणून घेऊया. सायली गुढीपाडव्याची सगळी तयारी करते, परंतु आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारी प्रिया आणि प्रियाच्या प्रेमात आंधळे झालेल्या पूर्णा आजी आणि कल्पनाला मात्र गुढी उभारण्याचा संपूर्ण मान प्रिया आणि अश्विन या आत्ताच नवीन लग्न झालेल्या सोनेरी जोडप्याला द्यायचा असतो. त्यामुळे पूर्णा आजी म्हणते, चला तन्वी आणि अश्विन तुम्ही दोघांनी गुढीची उभारणी करा, कारण प्रिया ही आत्ता नवीन लग्न झालेली आमची खरी खुरी सून आहे. तिचा हात सुद्धा गुढीला लागायला काही नको. हे ऐकून अर्जुनला खूप राग येतो आणि तो पूर्णा आजीला म्हणतो, खरंय पूर्णा आजी, आमचं लग्न सुद्धा आत्ताच झालंय ना, मग मिसेस सायली आणि मीच गुढी उभारणार. तेव्हा पूर्णा आजी आणि कल्पनाला खूप राग येतो. अश्विन आणि प्रिया सुद्धा त्याकडे रागारागाने पाहू लागतात. सायली अर्जुन जवळ येते आणि म्हणते, आजच्या दिवस तरी काही वाद न होता पूजा होऊ द्या, आणि पूजा कोणाच्याही हातून झालेली चालेल, त्याचं काही नसतं, मनात भाव पाहिजे. अर्जुन शांत बसतो. त्यानंतर अश्विन आणि प्रिया हे दोघे गुढी उभारायची सुरुवात करतात, परंतु प्रत्येक मालिकेत दाखवतात तसं अर्जुन आणि सायली हे उभे असतात. तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं की प्रिया आणि अश्विन जी गुढी उभारताय त्या गुढीमध्ये जो वरती तांब्या आहे तो खाली पडतोय आणि सायली ही सुपरमॅन सारखी हा तांबा झेलायला जाते. त्याच वेळेस हा तांब्या खाली पडताना चक्क प्रियाच्या डोक्यातच पडतो आणि प्रियाला चक्करच येते. सायली तांब्या खाली पडण्याआधी तांब्या झेलते आणि गुढीचा मान राखते. त्यानंतर आपल्या लाडक्या बायकोला लागलंय हे पाहून अश्विन चक्क गुढी सोडून देतो आणि प्रियाला सावरतो, कारण प्रियाला चक्कर येत असते. अर्जुन हा सुद्धा स्पायडरमॅन सारखा जाऊन ही गुढी पकडतो आणि गुढीचा अपमान होऊ देत नाही. अश्विन हा प्रियाला खाली बसवतो आणि म्हणतो, तुला काही होतच नाही ना, बरं वाटतंय ना, डोक्यात जास्त लागलं तर नाही ना? प्रिया म्हणते, नाही मी आता बरी आहे. तेवढ्यात हे सगळं होत असतानाच अर्जुन आणि सायली गुढीची उभारणी करूनही टाकतात. विमल म्हणते, अरे वा, अर्जुन दादा आणि सायलीताईंच्या हातूनच गुढीची उभारणी झाली. हे पाहून पूर्णा आजी, कल्पना, अश्विन, प्रिया यांना खूप राग येतो. त्यावेळेस चैतन्य म्हणतो, आता गुढीची उभारणी या दोघांनी केली आहे, म्हणजे पूजा सुद्धा या दोघांच्याच हातून व्हायला पाहिजे ना. तेव्हा प्रिया म्हणते, नाही नाही, असं कसं, मी गुढीची पूजा करणार. परंतु विमल म्हणते, पण प्रियाताईंची तब्येत बरी नाहीये ना, जर त्यांना चक्कर आली आणि पूजेचं तबक खाली पडलं तर मोठा अपशकुन होईल ना. कल्पना नेहमीप्रमाणे म्हणते, ए विमल गप बस. तर पूर्णाजी म्हणते, नाही, खरं बोलते ती, अपशकुन नको व्हायला, करू दे त्यांना पूजा. त्यामुळे सायलीला तर खूप आनंद होतो. परंतु अर्जुन हा पूर्णा आजीला म्हणतो, काय म्हणाली पूर्णा आजी, या दोघांना म्हणजे कोणाला? आम्हाला दोघांना का? कल्पना चिडून म्हणते, सांगितलेलं कळत नाही का तुला, ऐकू नाही आलं का? आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघे पूजा करतात, गुढीची खूप छान प्राणप्रतिष्ठा करतात. तर इकडे महिपत आणि नागराज हे विचार करत असतात की दामिनी देशमुखला काय सांगायचं. महिपत हा दामिनी देशमुखच्या ऑफिसमध्ये कॉल करतो. त्यावेळेस रिसेप्शनिस्ट फोन उचलते आणि विचारते, तुमचं काय काम आहे? महिपत सांगतो, महिपत शिखरे बोलतोय, आत्ताच्या आत्ता दामिनी देशमुखला कॉल द्या. तर ही बाई म्हणते, त्या 2 आठवड्याशिवाय त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळणार, या नंबरवर मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल. आणि तो फोन कट करते. त्यामुळे महिपतला खूप राग येतो. आता काही करून या दामिनी देशमुखला भेटायचं असं तो ठरवतो. थोड्या वेळानंतर प्रिया ही घरात डोकं चोळत बसलेली असते. सायली घरातील सगळ्यांना प्रसाद वाटते. आधी तर पूर्णाजी तोंड वाकडं करते, पण नाईलाजाने प्रसाद घेते. अश्विन प्रियाचं डोकं शेकायला बर्फाची पिशवी आणायला जातो. तेव्हा सायली ही प्रियाजवळ येऊन म्हणते, स्वतःला जप, नाहीतर आज गुढीच्या तांब्याने तुझा कपाळ मोक्ष झाला असता. प्रिया खूप चिडते. त्यानंतर सायली ही इतर सर्वांना गुढीपाडव्याचा प्रसाद देते. तर इकडे किल्लेदारांच्या घरी सुद्धा गुढी उभारण्याची तयारी सुरू असते. रविराज हा प्रतिमावर चिडलेला असताना सुद्धा गुढीसाठी नवी कोरी साडी घेऊन येतो. दोघे प्रेमाने गुढीची उभारणी करतात. त्यांच्या घरात सुद्धा आनंद येतो. थोड्या वेळानंतर सुभेदारांच्या घरी सायली ही आता गरीब लोक आपल्या घरी येणार, त्यांना जेवण द्यायचं, यासाठी जेवणाची सगळी तयारी करते आणि कल्पनाला सांगते, आई मी फूड पॅकेट्स तयार करून ठेवलेत, आता मी खोलीत जाते. असं म्हणून ती खोलीत जाते. कल्पनाही तिच्या खोलीत जाते आणि ही संधी हेरून प्रिया तिचा एकदम डेंजरस प्लॅन सुरू करते. ती चक्क एक काचेचा ग्लास आपल्या पदरामध्ये फोडते, परंतु हा काचेचा ग्लास फोडताना
तिच्या हाताला सुद्धा काच लागते, रक्त येऊ लागतं. ती या फोडलेल्या काचा दरवाजामध्ये आणून टाकते, म्हणजे जेव्हा गरीब माणसं चालत येतील तेव्हा त्यांच्या पायाला ही काच लागली पाहिजे. त्यानंतर ती एका माणसाला कॉल करून विचारते, मी जे फूड पॅकेट्स मागवले ते आलेत का? हा माणूस सांगतो, हो, मी तुमच्या गेट बाहेरच उभा आहे. प्रिया लगेचच गेट जवळ येते आणि त्याला म्हणते, मी सांगितलं तसं जेवण आहे ना? हा माणूस सांगतो, हो मॅडम, हे अन्न सकाळीच आंबवलं होतं, खराब झालं होतं, आम्ही फेकून देणार होतो तेवढ्यात तुमचा कॉल आला. हा माणूस चक्क या खराब झालेल्या जेवणाचे प्रियाकडून 3,000 रुपये घेतो. प्रिया चिडते, पण त्याला 3,000 रुपये देऊन टाकते. ती घरात येते आणि हे खराब झालेलं अन्न किचनमध्ये ठेवून सायलीने बनवलेलं जे ताजं अन्न असतं ते घराबाहेर फेकून देते आणि गरिबांना हे शिळं अन्न मिळेल, त्यामुळे गरीब आणि पूर्णाजी सायलीवर चिडतील असा तिचा प्लॅन असतो. इकडे सायली ही मधुभाऊंना चहा द्यायला येते आणि त्यांची खूप प्रेमाने चौकशी करते, परंतु तोपर्यंत प्रिया ही आपल्या प्लॅनचा पुढचा अंक सुरू करते. सायलीने जी उच्च दर्जाची ब्लँकेट्स मागवलेली असतात, ती उच्च दर्जाची ब्लँकेट्स ती खराब दर्जाच्या ब्लँकेट्स बरोबर बदलते आणि चांगली ब्लँकेट्स ही स्टोर रूम मध्ये लपून ठेवून देते. आता सायलीचं काही खरं नाही म्हणून तिला खूप आनंद होतो. थोड्या वेळानंतर सगळी गरीब माणसं ही घरात येऊ लागतात. घरातील सगळेजण आणि सायली त्यांचं स्वागत करतात. तर प्रिया वाट पाहत असते की ही गरीब माणसं घरात येत असताना कोणाच्या तरी पायामध्ये ही काच घुसेल, परंतु कोणाच्याच पायात ही काच घुसत नाही. त्यामुळे प्रियाला खूप राग येतो. सायली म्हणते, तुम्ही सगळे खूप वेळेवर आला आहात, आज गुढीपाडव्याचा सण आहे, त्यामुळे आमच्या अन्नपूर्णा आजी तुम्हाला अन्नदान आणि वस्त्रदान करणार आहेत. पूर्णा आजी ही सगळ्यांना ब्लँकेट्स वाटते. त्यानंतर सायली म्हणते, तुम्ही जेवायला बसा. सायली आणि विमल सगळ्यांना हे जेवण वाटतात. त्यानंतर सायली त्यांच्या पायाही पडते. परंतु हे गरीब लोक जेव्हा हे फूड पॅकेट्स उघडतात तेव्हा त्यातून आंबवलेल्या पदार्थांचा घाणेरडा वास येऊ लागतो. त्यामुळे सगळेच म्हणतात, हे असं कसं अन्न आहे? सुभेदारांच्या घरात आम्हाला असं अन्न देणार का तुम्ही? सगळे गरीब लोक हे पूर्णाजी आणि सायलीला दूषणं देऊ लागतात की तुम्ही आमचा अपमान केलात, आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला असं जेवण द्यायचं का? तुम्ही आमचा अपमान करताय. सुभेदारांच्या घरात असा अनुभव आम्हाला कधीही आला नव्हता. सायलीला काहीच कळत नाही हे काय होतंय. तर प्रिया ही संपूर्ण दोष सायलीवरच देते. सायली, जर तुला स्वयंपाक करायचा नव्हता तर मला सांगायचं ना, तू कशाला असं चुकीचं अन्न, खराब झालेलं अन्न या गरिबांना देतेस, त्यांचा अपमान करतेस. पूर्णा आजी सुद्धा सायलीवर खूप चिडते. अश्विन सुद्धा सायलीला काहीबाही बोलू लागतो. तेव्हा सायली ही गरिबांसमोर हात जोडून म्हणते, मला माफ करा, पण मी ताजं अन्न शिजवलं होतं, मला थोडा वेळ द्या, मी तुमच्यासाठी आत्ता काहीतरी बनवते, तुमचं पोट या घरात भरेल, तुम्हाला उपाशी जावं लागणार नाही. आणि ती लगेचच किचनमध्ये जाते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुन गरिबांना चांगले ब्लँकेट्स परत वाटणार, परंतु एक गरीब बाहेर जात असताना त्याच्या पायाला काच लागेल. याचा दोष सुद्धा प्रिया सायलीवर देईल, परंतु त्याच वेळेस सायली ही प्रियाच्या हाताला लागले हे सगळ्यांसमोर सिद्ध करेल आणि त्यानंतर हा गरीब माणूस सायलीला आशीर्वाद देईल आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघड होईल. तर तुम्ही सुद्धा हे सगळं पाहायला एक्सायटेड आहात ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.